नमस्कार मित्र, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी महेश वारन. आज आम्ही ढाक बहिरी या किल्ल्यावरती आलेलो आहे, जो जवळजवळ म्हणजे लोणावळा आणि कर्जत यांच्यामध्ये आहे सध्या. ठीक आहे, आता आम्ही सध्या 7:50 झालेले आहेत आणि गडाच्या टॉपवरती पोहोचलो आहे. सकाळी जवळजवळ 5:30 वाजता सुरुवात केलेली, तर सूर्योदयाबरोबर आम्ही जवळजवळ टॉपला येऊन पोहोचलो आहे. हा मागे मस्तपैकी भगवा डौलाने फडकतो आहे. खूप मोठा ध्वज आहे, खूप छान आहे. आणि आता परिसर दाखवतो. हे सगळं लोणावळा खंडाचं रेंज आहे. इकडे जर मागे या साईडला समोर जिकडे दिसतंय, तर त्या साईडला आपला कोरीगड, तैलबैला वगैरे असं येत आहे. इथे एक छोटीशी तुम्हाला एक झोपडी टाईप किंवा असं एक घर दिसतं. तिथं आम्ही रात्री थांबलेलो. मंदिरं आहेत ती. तर तिथून आम्ही निघालो, आता इथे पोहोचलो आहे. हा सगळा परिसर. इथे जे समोर 2 दिसत आहेत हे राजमाजीचे किल्ले आहेत, श्रीवर्धन आणि मनोरंजन. आणि हा जो मागे दिसतो एक छोटा अंगठ्यासारखा एकदम काय म्हणतात ते सरळ उभा, तो ड्यूक्सनोज आहे, जिथे रॅपलिंग करतात. खूप मस्त रॅपलिंग आहे ती. नंतर हा सगळा परिसर आहे. हा आता गडावरती जो शेवटचा म्हणजे आपला जो प्लॅटू आहे तो, आमचे काही सहकारी दिसत आहेत. आणि या साईडला कर्जत वगैरे, कर्जत माथेरान वगैरे. तर बऱ्यापैकी ट्रेक आहे. छान ट्रेक आहे, छोटासाच आहे बघायला गेलं तर. जवळजवळ 2 तासामध्ये आम्ही वरती आलो आहे. सकाळी सकाळी येऊन तुम्ही परत जेवायला घरीही जाऊ शकता, जर मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये राहणारे असेल तर. पुण्यापासून तर खूप जवळ आहे, मुंबईपासून जवळजवळ 3-1 तासाच्या ट्रॅव्हलिंग डिस्टन्सवरती आहे. तर शॉर्ट अँड स्वीट असा मस्त ट्रेक आहे. खाली जांभिवली म्हणून एक बेस विलेज आहे, तिथे तुम्ही थांबू शकता. तिथे गावकरी राहण्याची, जेवणाची वगैरे पण सोय करतात. आणि नंतर मग तुम्ही तिथूनही सकाळी निघू शकता. तर अशा वगैरे हा ढाक बहिरी ट्रेक आहे. खाली बहिरी म्हणजे ह्या लेण्या आहेत, जिथे जायचं आहे आम्हाला. थोड्या वेळाने जाऊ आम्ही, तिथेही आपण व्हिडिओ काढू म्हणा. तर हा ट्रेक तुम्हीही नक्की करा जर मुंबई पुण्यात राहणारे असाल तर. शॉर्ट आणि स्वीट ट्रेक आहे. चला तुर्ता सरजा घेतो. परत जेव्हा लेण्यांकडे जाऊ तेव्हा परत एकदा व्हिडिओ काढू. जय शिवराय, जय महाराष्ट्र.